काय घाला तरी नाचा तरी नाही जराशी. मंडळी नमस्कार, मी रोही तुमचं 62व्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी आज आहे आपल्याकडे गौरी आवाहन. तर गौरी आणणारच आहोत, पण आजचा व्हिडिओ मी जो सुरू केलाय तो 3 दिवस तरी मी कंटिन्यू करेन, कारण वेळ नाही भेटत आहे व्हिडिओ करायला. मंडळी पर्यावरती मस्तपैकी गेलो आणि मस्तपैकी गौर पण आणली. बघितलं असेल पर्याला पाणी कसं जोरात वाहत होतं आणि पाठी आम्ही त्याबरोबर जात होतो फ्लोने. ठमा आमची गवर, ठमा गवर बघितलं कशी कापरा काढत तेच म्हणते, ठमा कापरा का काढत होती बाबा? अशी थंडी लागत होती. झोपेतून उठून आणलेलं तिला वाटतं ना. आणि नंतर ती कशी बसून खाली नंतर मजा करत होती, एन्जॉय केलं तिने मस्तपैकी. उठतच नव्हता, पाय खाली काय बोलता, पाय टेकवतच नव्हती. ते माहित आहे, ती तशीच करते. एक दोनदा मी पण गेलेले ना, खाली जायला, आणि तिला असं पाण्यावरती असं फिरवलं ना काय ती मजा घेत असते. सगळी मजा करत हा, सर्व पोरं पण मजा करत होती. त्याला मस्तपैकी आता गवर आणली आहे, आणि आता गवर आणल्याच्या नंतर घरी नैवेद्य असतो तो जो बनवायचा आहे. भाकऱ्या भाजून पालेभाजी जी केली जाते ती करून 11 घरांमध्ये वाटायची आहे. तर ते आता भाकऱ्या भाजण्यासाठी मी जाते, पटकन चेंज करते कारण पूर्णपणे ओली आहे. ठमाने चेंज पण केलं. मला सांगितलं नाहीस ना चेंज करायला जाते म्हणून? विसरलो तू, सगळ्यात विसरतस सध्या, मला पण विसरत चाललायस ना. आणि संध्याकाळी आपण गेलो ना तेव्हा मी कपडे घालतो. मला सांगितलंच नाही ते, मग काय मान काय हलवतेस? चालेल, चला पटकन चेंज करते आणि भाकरी भाजायला जाते. वहिनी तिकडे माझी वाट बघतायत.
मंडळी आता पटकन तयार झाले, कारण भाकऱ्या वाटण्यासाठी गावात जायचं होतं. म्हटलं साडी घालूया आणि जाऊया पटकन. तर ऋतिका आता टाइमपास करते माझ्याकडनं. मग अशी टाइमपास झाला, आता ऋतिका टाइमपास करते. पटकन जातो आता, वाटून येतो. मंडळी सगळ्यांना नैवेद्य देऊन झालाय आणि आता आरतीसाठी सर्वजण जमतील. तर चला आपण पण आरतीला जाऊया. मंडळी मस्तपैकी आरती झाल्याच्या नंतर आम्ही जेवलो पण. आणि जेवून झाल्याच्या नंतर आई आणि मी मामांच्या इथे म्हणजे आजीच्या भावाच्या इथे गौरी नेसवायला गेलेलो. आणि आमच्या इकडे गौरी नेसवण्याचा कार्यक्रम सुरू देखील झाला आहे. तर आम्ही थोडे आता लेट झालो, म्हणजे रात्रीचे 11 वाजतात. पाठीमागे बघू शकता 11 वाजतात. आणि आमच्या इकडे पण थोडंफार आता चालू आहे सजावटीची, काय दागिने वगैरे घालणं वगैरे. तर आता इथे मी आता आले तर बघितलं तर थोडं काम चालू होतं, तर म्हटलं चला दाखवूया आता ते पण. तर मंडळी इकडे मस्तपैकी ह्या काकींनी सर्वांनी सजवली देखील. आमची वाट बघत नाही बसले ह्या वर्षी, गेल्या वर्षी बघत बसलेले. तर मस्त काकी केलात. बरोबर आहे ना? हो, साडी तर मस्तच आहे, खरंच मला साडी आवडली. मस्तपैकी आता सर्व काही झालंय. गौरीचं रात्रीचं जे करायचं आहे ते उद्या ओवसण्याचं होईल कार्यक्रम. आणि आता बायका सर्व बोलतात फुगड्या घालूया फुगड्या घालूया. आता बघूया कोण सुरुवात करते पहिली.
फुलकी तुझी पाने फुलं वडूय वडू झपाटा वडू तिराने आणीला पाण्याचा कडू तिराने आणीला पाण्याचा कडू पाण्याचा गंधला राजाच्या घरी पाण्याचा गंधला राजाच्या घरी राजाने त्याला बस्तर दिला राजाने त्याला बस्तर दिला कान्या गोळ्या भुसाला दिला कान्या बोला कान्या गोळ्याची शिंगी जावं शिंगी जावा तिथे पाऊल टाकी तिथे बारसावं गावं तिथे पाऊल टाकी तिथे पावसाव गावा बारसावं गावं नगरी पावसाव गावा नगरी भोवता भोवता नगरी भोवता भोवता नगरी हल्ली हल्ली वाले वाले तमारी की सुंदर तमारी देखिले देखिले हुंडा देखिले अरे डोंगर पलीकडे डोंगर सगळे वाटव गाव सागराच्या लाटेवरी डोंगर वाटव गाव सागराच्या लाटेवरी डोलत बारसव गाव सागराच्या लाटेवरी डोंगर वाटव गाव सागराच्या लाटेवरी डोलत बारसव गाव सूर्या तू नारायण देव सूर्या तू नारायण आदिव माझ्या दारी देवा सर्व दुनियादारी बासवच्या सीमेवरी देवा बासवच्या सीमेवरी बारसवच्या सीमेवरी देवा बारसवच्या सीमेवरी उभाय गांगोदेवर देवा उभाय गांगोदेवर उभाय गांगोदेवर देवा उभाय गांगोदेवर सूर्या तू नारायण देवा सूर्या तू नारायणा सूर्या तू नारायण देवा सूर्या तू नारायण वाजवा गरुड बावणी वाजवा गरुनी आहे गणपती सजवा सजवा गरुनी बावनी वाजवा पार्वतीचा पती शिव शंकर वैभव पार्वतीचा पती शिव शंकर वैभव पार्वतीचा पती शिव शंकर होईल ग पार्वतीचा पती शिव शंकर होईल ग जोडीला सुनी रंगोटी लागली गो जोडी सुनी रंगोटी लागली गो धोतर जोडी आसोनी लंगोटी लागली ग धोतर जोडी आसोनी लंगोटी लागली ग माझ्या नाशिबी विसरू पडव माझ्या नाशिबी विसरू पडव कशा माझ्या नवी अविद्र पडेल ग कशा माझ्या नवी अविद्र पडेल ग पार्वतीचा पती शिव शंकर वैभव पार्वतीचा पती शिव शंकर वैभव पार्वतीचा पती शिव शंकर होईल ग पार्वतीचा पती शिव शंकर होईल ग होळी सुनी रंगडी गवी गो मग काय घाला तरी नाचा तरी नाही जरा मंडळी काल मस्तपैकी फुगड्या घालून झाल्या. आरुने तर मस्त सूर ओढलेलाच आणि आईने तर मस्त फुगडी घातलीच आणि त्याच्याबरोबर आम्ही सोबत असंच काहीतरी करायचं म्हणून त्यांच्या पाठनं केलं. आणि आता इथे आईंचा ओसा भरलेला आहे, इथे माझा ओसा भरलेला आहे. तर सगळं काही ना काही पानं असतात, 5 प्रकारची फळभाजींची पानं
आणि ती फळं त्या पानावरती ठेवायची असतात, सोबत नारळ आणि हळद पिंजर आणि एक निरंजन, असं सगळी तयारी केली आहे. आता सगळ्या बायका परत त्या ठिकाणी जमल्या आहेत गौरीच्या इथे. तर आता सगळ्याजणी तिथे गौरीच्या इथे ओवसतील. तर चला आपण पण जाऊया. रोशन पवार तसं नाही माझं दुकानामध्ये बोल बोल सासून शिकवलं नाही काय ते शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून रोशनरावांचं नाव घेते सर्वांचं मान राखून. केलं ना. मंडळी, काल आरती झाल्याच्या नंतर आम्ही नातेवाईकांच्या घरी पाया पडायला गेलो गणपतीच्या. त्यामुळे संध्याकाळी खूप लेट झाला, त्यामुळे काहीच दाखवता आलं नाही. पण आज आहे गौरी गणपती विसर्जन. कधी 7 दिवस गेले काही समजलंच नाही. चला मंडळी, म्हणता म्हणता विसर्जन देखील झालं. तर चला आजचा ब्लॉग इथेच संपूया. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा होता रोईज लाईफचा 62वा ब्लॉग. आता भेटूया 63व्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.